यार पार्टनर, एजेंनी पहिल्यांदा मला त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला सांगितलं, पण मला तर काही येतच नाही. एजे माझ्यासाठी किती काय काय करतात आणि मला साधा स्वयंपाक सुद्धा येत नाही. पार्टनर, आता तूच सांग काय करू मी? अगं रेऊ, असं काय करतेस? रेडे, तू फोन केलास असता मी लगेच नसतो का आलं? आणि मग हे जे आलेच होते ना अनायसा, तुझ्या लग्नाची बोलणी करता आली असते का त्यांच्या बरोबर? काय तू अशी कशी करणार बोलणी? एजे 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 प्लीज मला थोडी हेल्प करा ना. एजे नको लीला, एजे एजे थोडीशी मदत करा, मग मी बाकीचं करते. तुला सांगितलं ना, तू कोणाचीही मदत घेऊ शकत नाहीस. That's it. पण एजे हे बघ लीला, मी तुझ्यासाठी ती ऍड केली. मला डान्स किंवा ऍक्टिंग असला काही प्रकार येत नाही तरी मी केलं, राईट? मग तू हे माझ्यासाठी नाही करू शकत? सिंपल आहे. एकट्याने कुठे केलं? मी पण होते ना डान्स मध्ये, ऍड मध्ये तुमच्या बरोबर. जर एकटेच असतात तर माझ्याशिवाय करू शकला असतात का? आणि जे सेलिब्रेशन आपल्या दोघांचं आहे ना, मग दोघं मिळून करूया ना. एजे प्लीज. ठीक आहे. आलो थोड्या वेळात. अरे दुर्गा मॅडम, तुम्ही? आओ, ते बघितलं का कोण आले ते? आपल्या रेऊच्या होणाऱ्या नणंदबाई. कुणी ठरवलं लग्न? माझ्या परवानगीशिवाय माझ्या भावाचं लग्न कुणीच ठरवू शकत नाही. काय लीलाबाई, मग कुठपर्यंत तयारी आली? काय घ्यायचंय? तुम्हाला माहितीये का, एजे म्हणाली की ते मला मदत करणार आहेत, मला शिकवणार आहेत. हो, काय सांगतेस? आजी म्हणजे तुम्हाला कळतंय का, आम्ही सगळंच एकत्र करतोय. जे डान्स एकत्र केला, ऍक्टिंग एकत्र केली, ऍड मध्ये काम एकत्र केलं, आता हे स्वयंपाक सुद्धा एकत्र करणार आहोत. वा, हे बघ, अभिरामला की नाही स्वयंपाक बनवणं आणि दुसऱ्यांना अगदी आवडीनं खाऊ घालणं खूप आवडतं. आता या त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तो तुला सहभागी करून घेतोय, म्हणजे बघ पुढे सगळं सगळं चांगलं होणार की नाही? मग जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, बरोबर आहे की नाही? या ऐन वेळेला ना दुर्गाबाईंनी कुठे जातात काय माहित. बघा ना. या 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 ना, बसा बसा, या बसा, बोलूया आपण. या या. असू दे ग, घर म्हटलं की हे चालायचंच. हो ना. आणि मुळात सामान ठेवायला कपाट कमी असतील तर पसारा होतोच. नाही, कपाट आहे, म्हणजे 2 खोल्यांमध्ये 2 कपाट आहे. हा. मुळात खोल्याच 2 आहेत ना.
चालायचंच. ती म्हण नाही का आपल्याकडे, सून करावी गरिबा घरची. नाही, माझ्या रेऊचं तुमच्या यशशी लग्न झालं ना की हवी तेवढी कपाटं द्या, हव्या तेवढ्या खोल्या द्या, सगळं टॉप टिप ठेवेल हो माझी मुलगी. हो का? एक मुलगी फसवून आमच्या घरी पाठवली तरी मन भरलेलं दिसत नाहीये तुमचं. दुसरीलाही पाठवताय? दुर्गा मॅडम असं नका हो बोलू. मुलं प्रेमात पडली त्याला आपण तरी काय करणार. मुलं लहान आहेत ना, आपण त्यांना शिकवायचं का फूस लावायची ते आपण ठरवायला नको का? फूस लावायची? दुर्गा मॅडम, मी काही यशला जबरदस्ती ओढून नाही आणलं या रिलेशनशिप मध्ये. त्याची स्वतःची इच्छा होती म्हणून आमचं लग्न ठरतंय. त्याचंही माझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. चाप खोटं आहे. मला आधी वाटलं होतं की तू तुझ्या बहिणीपेक्षा थोडी वेगळी असशील, खरी असशील, पण संस्कार दोघींचे सारखेच आहेत ना, लक्षातच आलं नाही माझ्या. आजी, हा ना माझ्यासाठी एकदम एकदम बेस्ट दिवस आहे. कसं सगळं एकदम असं रोमॅन्टिक वाटतं, असं फिल्म्स मध्ये होतं ना तसंच, एकदम असं स्वप्नासारखं. छान आहे हे सगळं, पण वेडाबाई जास्त हुरळून जाऊ नका. आता तयारीला लागा. आणि तुला माहिती आहे ना अभिराम कसा आहे. त्याच्या हाताखाली काम करणं सोपी गोष्ट नाहीये. त्याला कसं सगळं एकदम परफेक्ट लागतं माहिती आहे ना. मग ती व्यवस्थित तयारी कर, ठीक आहे. आणि तुम्ही बनवणार काय आहात ते तरी सांगा. आजी, ते सिक्रेट आहे, ते नंतरच कळेल. आणि आजी, काही काळजी करू नका, मी सगळी तयारी एकदम परफेक्ट करणार आहे. हो हो करशील. कर कर कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोलव मला झाल्यावर. खाऊ दे. एक मिनिट हा. मी माझ्या दोन्ही मुलींवर, माझ्या रेऊवर आणि लीलावर चांगलेच संस्कार केलेत. दिसतंय ते मला. तुमची लीला स्वार्थी आहे, धूर्त आहे, पण ही तसलीच आहे, कारण दोघींचंही ट्रेनिंग एकाच जागी झालंय. एक मिनिट, तुम्ही माझ्या आईबाबांविषयी असं नाही बोलू शकत. मग कसं बोलायचं? यशचं मास्टर्स झालंय, गोल्ड मेडलिस्ट आहे तो. तुमच्या मुलीचं काय? शेवटच्या वर्षाला किती मार्क मिळाले? ग्रॅज्युएट तरी झालीये का? माझा यश लाथ मारेल तिथे पाणी काढेल. आणि ही अजूनही बेकरीमध्ये मावा केक बनवतीये. माझ्या यशची आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही. दुर्गा मॅडम, आम्ही श्रीमंतांच्या घरी जन्माला नाही आलो, ही काय आमची चूक आहे का? मला नाही लाज वाटत माझ्या गरिबीची, माझ्या घराची. उलट अभिमानच वाटतो. याला अभिमान नाही आहे, त्यात सुख मानणं म्हणतात. हा जो तुमचा ऍटिट्यूड आहे ना, त्यामुळेच तुम्ही अजूनही याच बेकरीत आणि याच घरात खुश आहात. माझ्या यशची आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचं मॅडम, माझी आणि यशची बरोबरी होऊच शकत नाही, माहितीये मला. पण म्हणूनच मी ठरवलंय की मी यशच्या योग्यतेची आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी त्याच्याशी लग्न करणार नाही. सिद्ध करणार म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? मी माझी बेकरी अपग्रेड करणार आहे. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये आमच्या बेकरीचं एक आउटलेट सुरू करणार आहे. तुम्ही बघाल दुर्गा मॅडम, लवकरच आमची बेकरी
एक ब्रँड असेल. तुझे फ्युचर प्लॅन्सही तुझ्या लायकी एवढेच छोटे. चला. काय बनवतो आपण? सगळी तयारी करून ठेवली मी. म्हणजे तिकडे तूप आहे, ड्रायफ्रुट्स काढले, दूध सुद्धा गरम करून ठेवलं आणि आणि शेवया. आपण शेवयांची खीर बनवूया. अंतरा, तुला आवडणारी स्पेशल खीर. आईनी सॉरी, जरा काम आहे. मला नाही बनवता येणार. पण हे जे हच्ची, तुम्ही बघितलं का काय झालंय? जे ना माझं काही चुकलंय का? ते असे का गेले? एक मिनिट थांब जरा, मी आलेच. सरू, बघतेस ना हिचा चेहरा? सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. आईनी चला ना आपण दुर्गा वहिनींना सांगूया. चाच. का माझ्यावर असं घडतं अंतरा? मला लीलाला हर्ट नाही करायचंय, पण ती खीर मी फक्त तर अंतरासाठीच बनवू शकतो, हो ना? अभिराम बाळा, मला तुझ्या मनातलं द्वंद्व कळतंय. आई आहे मी तुझी. आपल्या मनातली एवढी हळवी जागा दुसऱ्या कोणाला देणं इतकं सोपं नाहीये, कळतंय मला. पण लीलाही तशी अपेक्षा करत नाहीये, हे तिनं स्वतः तुला आधी सांगितलंय ना. अभिराम, या गोष्टींवर ना एक गोष्ट लक्षात येते तुझ्या, ती तुझ्या प्रत्येक भावनांचा, प्रत्येक गोष्टीचा आदर करते. तू आता हे सगळं बाजूला ठेवून तिच्या आनंदासाठी तिच्या या गोष्टीचा आदर करावा असं मला वाटतं. तिलाही आनंद मिळेल. बघ विचार करून. ये. बस झाला हं? नाही, मगासपासून खूप ऐकून घेतलं तुमचं. आणि आमच्याच घरात उभे राहून आमची लायकी काढणारे तुम्ही कोण आहात? हे बघा, माझ्या रेऊचं आणि तुमच्या यशचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न होणारच. कालिंदी, तुम्ही थांबा हो. नाही, मी बघते ना हे लग्न कसं होत नाही ते. आता तर मी हे लग्न लावून देणार. वाट बघा.
मी जोपर्यंत त्या घरात आहे मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशच्या आयुष्यातले सगळे निर्णय कायम फक्त मी घेते. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सरोजिनीताई आणि एजे या दोघांनाही हे लग्न मान्य आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न होणारच. आणि विरोध तर काय, तुम्ही माझ्या लीलाच्या वेळी केलं होतं, पण काय झालं? काय झालं? माझी लीला तुमच्या नाकावर टिचून तुमच्या घरावर राज्य करते. तुमची मुलगी आमच्या घरात कशी आलीये हे सगळ्यांना चांगलंच माहितीये. एजे आणि आजींचं मन मोठं आहे म्हणून तिला अजूनही हाताला धरून घराबाहेर काढलेलं नाहीये. नाहीतर तुमची मुलगी इथे माहेरी खितपत पडलेली दिसली असती तुम्हाला. तोंड सांभाळून बोला. आणि तुम्ही तुमच्या सासूबद्दल बोलता हे विसरू नका. कसली सासू? नाती अशी जबरदस्ती जोडायची नसतातच. मान हा मनातून यावा लागतो. तुम्हाला लाख वाटत असेल की तुमची लीला आमच्याकडे खुश आहे, सगळे तिचा खूप आदर करतात, पण हा तुमचा गैरसमज आहे. तुमच्या दोन्ही मुली निगरगट्ट आहेत. लीलाला जरा जरी स्वाभिमान असता ना तर आमच्या घरी एकही दिवस थांबली नसती ती. पण निर्लज्ज माणसांना कसला आलाय स्वाभिमान? तुमच्या दुसऱ्या मुलीचे हाल व्हावेत असं जर का वाटत असेल ना तुम्हाला तर खुशाल पाठवा तिला आमच्याकडे. बिचाऱ्या लीलाई, एवढी मेहनत केली पण सगळी वाया गेली नाही. हो ना, ह्यालाच म्हणतात एजे काही बोले ना, लीलाईंचं काही चाले ना. एजे सॉरी, खीर नको, तुम्हाला काय हवं ते बनवू, मला काय काही चालेल. दूध तापव. म्हणजे आपण खीर बनवायची? आपण नाही. हो, आपण नाही, मी बनवणार आणि तुम्ही मला शिकवणार. राईट.